आज तो दिवस आलेला होता. मी विमानात बसणार होतो. कधीही विचार न केलेली गोष्ट घडणार होती. टॅग लावून लगेच जमा करून घेतो. चला तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर मधील हे एअरपोर्ट हे तुम्हाला दाखवतो. जो काही नजारा आहे तो तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्याने सुद्धा बघू शकता. व्हिडिओ मध्ये आणि मूवीज मध्ये हे नजारे त्यामध्ये आपल्याला पाव आणि चला आता तुम्हाला पण थोडंसं दिल्ली एअरपोर्ट दाखवतो. ही आहे मित्रांनो अमृतसर सेट. लहानपणी विमानाकडे बघायचो आणि आनंदाने जोरात त्याच्याकडे बघून ओरडायचो, आम्हाला पण विमानात घेऊन चल. परंतु संपूर्ण आयुष्यात विमानात बसेल की नाही याचं काही माहीत नव्हते. आणि मित्रांनो, आज तो दिवस आलेला होता. मी विमानात बसणार होतो. कधीही विचार न केलेली गोष्ट घडणार होती. खूप साऱ्या गोष्टी नवीन बघायला भेटणार होत्या. आई वडिलांना सुद्धा अभिमान वाटत होता की त्यांचा मुलगा आज विमानात बसणार आहे. चला तर मित्रांनो, या छोट्याशा व्हिडिओमधनं छत्रपती संभाजीनगर ते अमृतसरपर्यंतचा विमानातील प्रवास हा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मला माहिती आहे की व्हिडिओ हा खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, तर त्यामुळे व्हिडिओला आधीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला हमेशा येत राहील. या प्रवासाच्या प्लॅनिंगची सुरुवात होते एक दिवस ताईसोबत बोलत असताना, तुला जर पंजाबला एक्सप्लोअर करायला जायचं आहे तर ह्या वेळेस तू विमानानेच का बरं नाही जात. आणि मग काय बोलता बोलता विमानाची तिकीट बुक करून टाकतो. आणि ज्या दिवशी आपली फ्लाईट असते त्या दिवशी माझ्या जिगरी मित्रासोबत विमानतळाच्या दिशेने सकाळी पहाटे 5 वाजताच निघतो. साधारणतः 1 ते 1.5 तासाचा प्रवास झाल्यानंतर आम्ही येऊन पोहोचतो विमानतळाच्या शेजारी. आणि मित्राचा निरोप घेत मी विमानतळामध्ये प्रवेश करतो. आतमध्ये गेल्यानंतर आपल्या जर्नीचे सर्वात पहिले तर तिकीट घेतो. आणि तिकीट घेतल्यानंतर जे आपल्यापाशी लगेज आहे त्याला टॅग लावून लगेज जमा करून घेतो. आणि नंतर आपल्यापाशी जे हँडबॅग्स वगैरे आहे त्या पूर्ण सिक्युरिटी चेकमधनं पार करतो. चला तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमधील हे एअरपोर्ट हे तुम्हाला दाखवतो. विमानतळावरती फर्स्ट फ्लोअरला गेल्यानंतर असला काही आपल्याला व्ह्यू बघायला मिळतो. गाइस, अभी अपन यहाँ पे बैठे छत्रपति संभाजीनगर एयरपोर्ट पे. अभी बज रहे लगभग सुबह के 7 बज के और कुछ मिनट हो रहे हैं. यहाँ से अपन जाएंगे दिल्ली और दिल्ली से फिर जाएंगे अमृतसर जहाँ पे गोल्डन टेम्पल. आणि तिथेच बराच वेळ बसल्यानंतर तिकीट दाखवून विमानाच्या आतमध्ये प्रवास करतो. आणि प्रवास करत असतानाच एका काकांसोबत ओळख होते. आणि मग काय, त्यांना सुद्धा एक व्हिडिओ क्लिप काढायला लावतो. आणि तिथेच एअर हॉस्टेसद्वारा व्यवस्थितरित्या स्वागत केल्यानंतर विमानाच्या आतमध्ये प्रवास करतो. आणि आपलं विमान असलं काही पद्धतीनं आतमधून दिसतंय. आणखी खुशी एका सुद्धा गोष्टीची होते की आपल्याला जे सीट भेटलं होतं ते खिडकीच्या बाजूनेच भेटलेलं होतं. संभाजीनगरवरनं निरोप घेताना हलकासा पाऊस चालू झालेला होता. आणि त्यामध्येच या सरांनी आपल्या विमानाला हरी झेंडे दाखवले आणि आता आपलं विमान फटाकमध्ये उडणार होतं. मी तर सीट बेल्ट बांधून पक्का बसलेलोच होतो, कारण पायलट सरांनी तर तसं निर्देशच दिले होते की सिक्युरिटी इन्स्ट्रक्शनचं पालन करायचं म्हणून. आपसे निवेदन है कि क्रू की सुरक्षा निर्देशों पर ध्यान दें. May I have your please get ready to take off now. Please keep back of right seat forward readable secured and with the shades open. Thank you. All crew take off stations. जसं जसं विमान रनवेवरनं जोरात पळत होतं तसं तसं छातीमध्ये धडकी भरत होती. आणि जसं की विमानाने टेक ऑफ घेतला तसंच पोटामध्ये सुद्धा गुदगुल्या व्हायला लागल्या. आणि तो क्षण होता त्यावेळेस मला स्वतःला एक ड्रोन असल्यासारखं फील होत होतं, कारण मी छत्रपती संभाजीनगर शहराला माझ्या डोळ्याने आकाशातनं बघू शकत होतो. फायनली पांढऱ्या पांढऱ्या ढगांना चिरून त्यांच्या वरती आता आपलं विमान उडत होतं. आणि मित्रांनो, जो काही नजारा आहे तो तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्याने सुद्धा बघू शकता. वाव, माइंड ब्लोईंग, एकदम रिलॅक्सिंग. म्हणजे फक्त व्हिडिओमध्ये आणि मूवीजमध्येच बघितलेलं होतं तेही आता मी सध्या स्वतःच्या डोळ्याने बघू शकत होतो. आणि मित्रांनो, हा प्रवास मी एकटा करत नाहीये, आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा हा प्रवास अनुभवताय. तर त्यामुळे हा जर प्रवास आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक तर बनतोच.
आणि मित्रांनो, मी तर म्हणेल की प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीमधल्या व्यक्तीने आकाशामधनं एकदा तरी जे छोटे छोटे घरं दिसतात, छोटे रास्ते दिसतात, जे शेतकऱ्याची जीवनशैली असलेले शेत दिसतात, या सर्व गोष्टींचा अनुभव एकदा तरी घेतला पाहिजे. मित्रांनो, हे व्ह्यू, हे नजारे, हे आकाशातनं कसे दिसतात हे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. पांढऱ्या पांढऱ्या ढगांना, निळ्या निळ्या आकाशाला आपल्या डोळ्यामध्ये आणि मोबाईलमध्ये कॅप्चरच करत असतो की तोपर्यंत आपला ब्रेकफास्ट सुद्धा येऊन जातो. त्यामध्ये आपल्याला पाव, फ्रुटी मँगो, पाण्याची बॉटल, इडली आणि उपमा हे सर्व काही बघायला मिळते. चला तर मित्रांनो, आता आपण मस्तपैकी ब्रेकफास्ट करू. ब्रेकफास्टला सपाचाट केल्यानंतर मिशनला थोडासा ताव देऊन केसांना थोडंसं सेट करत होतो. लगेच आपली कॉफी येऊन गेली. चला आता थोडीशी कॉफी पण पिऊया. आणि थोड्याच वेळानंतर आपल्या विमानासोबतच उडणारं आणखी एक विमान दिसतं. त्याचा जर आकार बघितला तर तो फक्त मुंगीच्या आकारा एवढाच दिसत होता. मित्रांनो, थोड्याच वेळात आता आपण दिल्लीला पोहोचणार होतो आणि त्याच्याच पाठीमागं ही जी नदी दिसते ही बघा किती सुंदर दिसते. हा नजारा सुद्धा तुम्हाला कसा वाटतो ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. भरपूर सारे गोल राऊंड मारल्यानंतर फायनली आता आपण दिल्ली एअरपोर्टला येऊन पोहोचलेलो आहे. आणि मित्रांनो, दिल्ली एअरपोर्टला आल्यानंतर बघतो तर काय, जसे गावाकडील बस स्टँडला जसे बस लागलेला असता तसे इथं विमाने पार्क केलेले होते आणि ते पण असंख्य संख्येने. चला तर मित्रांनो, आता या सरांना बाय बाय करण्याची वेळ आलेली होती, कारण यांचा प्रवास फक्त दिल्लीपर्यंतचाच होता. नंतर या काकांसोबत काही फोटो क्लिक करून आणि त्यांच्याकडनं माझे काही फोटो क्लिक करून झाल्यानंतर चला आता तुम्हाला पण थोडंसं दिल्ली एअरपोर्ट दाखवतो. तर मित्रांनो, हा असला काही भव्य नजारा आपल्याला दिल्ली एअरपोर्टचा बघायला मिळतो. चला तर मित्रांनो, येथेच विमानाचे काही लँडिंग आणि टेक ऑफचे व्हिडिओज घेतलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. चला तर मित्रांनो, आता आपण अमृतसर जाणाऱ्या विमानाकडे जाऊ, आतमध्ये आपलं सीट ग्रहण करू आणि नंतर टेक ऑफ घेऊन उडून जाऊ. हवेमध्ये येऊन आपल्याला थोडाच वेळ होत नाही तर लगेच आपल्या सेवेमध्ये आपल्याला ब्रेकफास्ट येऊन जातो. त्यामध्ये आपल्याला एक रिअल ज्यूस आणि सँडविच बघायला मिळते. फायनली मित्रांनो, 1 घंट्याचा प्रवास करून खूप सारे व्हिडिओ क्लिप्स घेऊन नाश्ता करून मग आता आपण पोहोचत आहोत ते म्हणजे अमृतसर एअरपोर्टला. ही आहे मित्रांनो अमृतसर सिटी, जेथे की आपल्याला गोल्डन टेम्पल बघायला मिळते. आणि हे हवेतून तुम्हाला कसं दिसतंय ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. चला तर मित्रांनो, आता आपण येथे उतरू आणि आपलं लगेज वगैरे घेऊ आणि एक्सप्लोरेशन ऑफ पंजाबला सुरुवात करू. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि यामध्ये जर कधी काही वाटत असेल की दुरुस्ती करण्यासारखं आहे तर ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगू शकता. आता येणारे काही व्हिडिओ हे आपले पंजाबचे आहे,
तर ते बघण्यासाठी सुद्धा तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब आणि त्या बगलचं बेल आयकॉन सुद्धा नक्कीच दाबायला पाहिजे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.